सुप्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांच्या अज्ञात झऱ्यावर रात्री या कथासंग्रहातली कथा आहे. चला तर ऐकूयात कथा पूजा. पद्मेच्या हातातलं खोड एका लईत सहाणेवर फिरत होतं. गंधाची मजबूत घडी कडेवर दुमडून येत होती. उच्चारांच्या गोल वळशात गंध घळत होता. ध्वनीच्या पोटाशी त्याचं मऊ जावळ घासत होतं. पद्मा त्या वासाच्या स्पर्शानं वेडावली. कसा देखणा आहे शिव. कपाळी कस्तुरीचा घवघवीत टिळा आहे. गळ्यात उमलत्या फुलांच्या माळा आहेत. कमरेला कौपीन आहे. ललाटे तळीपुंडो निटिल कृतक कस्तुरी तिलका स्फुरन्माला धारा स्फुरित कटी कौपीन वसना. तिचे ओठ हालत होते, हात लईत फिरत होते. गंधाच्या नाजूक घड्या मिटत उलगडत होत्या. कसा उंच आणि बांधेसूद आहे शिव. जीवणी कशी आहे कुणास ठाऊक. कारण मिशांनी ती झाकलेलीच आहे जवळजवळ. पण नाक धारदार आहे. कपाळ भव्य आहे अगदी. आणि डोळे पाहूच नाही त्याच्याकडे. तिथं ब्रह्मांड आहे. पद्मेचा हात सहाणेवर वेगानं फिरू लागला. गंधाचं जावळ अधिकच हुळहुळत चाललं. भोवतीचा पहाटोला अंधार दिव्याच्या मंद उजेडात थरथरत होता. त्याच्या भरदार लाटा पद्मेभोवती हिंदकाळत राहिल्या. शुभ्र कण्हेरीसारखं दव टपटपत होतं. भस्मासारखं धुकं अंधारावर माकलेलं. जयम्मांनी कूच बदलली. पद्मेची शिवस्तुती ऐकत त्या डोळे मिटून जरा वेळ तशाच पडून राहिल्या. तिच्या आवाजाची लय त्यांच्या निजसूर्या भानाला लपेटत राहिली. किती गोड आहे आपल्या सुनेचा आवाज. या आवाजानंच तर जिंकलं होतं तिनं आपल्याला. पहिल्यांदा मुलगी बघायला गेलो तेव्हा तर ऐकला फक्त आवाजच. चिंचेच्या झाडाखाली भरलेले ओचे घेऊन मैत्रिणीला सादवणारा तिचा आवाज. तो आवाज ऐकला आणि त्या वाणीच्या गोडव्यानं भूलच पडली. मग हिला पाहिली तर मग उचलून घरातच आणली. जयम्मा ते सगळे आठवताना सुखावल्या. मग एकाएकी आठवण झाल्यासरशी त्या झटक्याने उठल्या. दारची महाशिळा न्यायला मंदिराचे स्थपती आजच यायचे आहेत नाही का. पूजेची तयारी करायला हवी. गंध जरा जास्तच उगाळून ठेव ग बाई. 2 पूजा व्हायच्यात ना आज. त्या अंथरूण आवरताना पद्मेला म्हणाल्या. सुनेनं न बोलता तांब्याचं गंधपात्र पुढं सरकवलं. गंधाचा लोण्यासारखा थपथपीत मोठा गोळा पाहून जयम्मांनी समाधानाने मान डोलावली. पद्मेनं सहाणखोड निपटून घेतलं. तुपात भिजवलेल्या वाती निरंजनात काढून घेतल्या आणि ती फुलं तोडायला अंगणात आली. लहानशी पितळी कांसंडी घेऊन जयम्माही तिच्या पाठोपाठ अंगणात आल्या. त्यांना पाहून कृष्णा हंबरली. आले ग माझे बाय असं म्हणत जयम्मांनी तिला थोपटलं. तिचे कान खाजवत त्या लाडे लाडे तिच्याशी बोलत राहिल्या. पद्मेनं एकदा सासूकडं पाहिलं आणि हसून मान डोलवली. शेवंतीच्या पिवळ्या पांढऱ्या फुलांनी तिची परडी हळूहळू भरून गेली. धार काढून जयम्मा दूध घेऊन आत आल्या. चुलीवर दूध तापत ठेवून त्यांनी आंघोळ आटपली. उभं लावून त्या पुन्हा चुलीपाशी आल्या तर पद्मेनं विचारलं, आज पूजेसाठी कावेरीची कळशी आणू? जयम्मांना सुनेचं कौतुक वाटलं. कसं सारं नीट लक्षात ठेवते. आण जा. आज आडाचं पाणी नको. आणि हे बघ सत्यम्मांकडे डोकावून जा जाताना. राघव मदतीला असला तर बरं. केळी पाठवणार आहेत त्याचीही आठवण कर. पद्मेनं मान डोलावली आणि कळशी घेऊन ती नदी वाटेला लागली. जयम्मा क्षणभर तिला पाठमोरी पाहत उभा राहिल्या. कशी सोन्यासारखी पोर आहे. आज विश्वनाथ असता तर आज घरच्या सवाष्ण ब्राह्मणाच्या हातून महाशिळेची पूजा घडली. पण तसं व्हायचं नव्हतंच.
न सांगता न सवरता विश्वनाथ नाहीसा झाला. त्याला 12 वर्ष झाली. कसा आहे, कुठे आहे, कुणास ठाऊक. आहे की नाही हे देखील खात्री कोणी देणार आहे का? ही तरणी ताठीपोट नसती तर आपणही कावेरीला अर्पण केलं असतं आपलं शरीर. पण ही चंद्रगौर वाढत राहिली आपल्या घरात, म्हणून आपण हिच्यासाठी स्वतःचं ओझं ओढत राहिलं आयुष्याचं. शिव तर पाहतोच आहे सारं. सुस्कारा सोडून जयम्माने डोळे टिपले आणि त्या चुलीपासलं काम चटचट हातावेगळं करू लागल्या. पद्मा घाटावर आली तेव्हाच चांगलंच फटफटलं होतं. पण नदीच्या पात्रावर अजून धुकं होतंच. पलीकडच्या काठावरची शेतं दिसतही नव्हती. पायऱ्या जपून उतरत ती कावेरीपाशी पोचली. कळशी पाण्यात बुडवताना आवाज झाला. बुडबुडे उठले. रिकाम्या कळशीत भरून येणारं पाणी पाहून पद्मेला गंमत वाटली. कळशी भरल्यावर तिनं सरळ प्रवाहात ती उपडी केली आणि कलती करून पुन्हा ती बुडबुड आवाजात ऐकत राहिली. तिचं स्वतःशीच हसणं ऐकून शेजारच्या बाईंनी चमकून पाहिलं. तशी पदर तोंडाला लावून पद्मा गप्प झाली. शेजारणीच्या बांगड्या खळखळल्या. जोडवी वाजवत ती घागरी सावरत निघून गेली. जाणारीच्या केशरी साडीची मोठी हिरवी किनार निरखत पद्मा क्षणभर उभा राहिली. तिच्या डोळ्यापुढे आपोआप केशरी उपरण्याची वाऱ्याने फडफड झाली. धुळीचा वारा आणि मग त्या वस्त्राचं टोक सरळ तिच्या तोंडावर आलं. सपकेने ती अभावितपणे आई ग म्हणाली आणि तिनं गोंधळून आजूबाजूला नजर टाकली. पण तो तिला झालेला भासच होता. समोरून येणारा भगव्या वस्त्रातला माणूस पुष्कळ लांब होता. नदीचा बाकी काठ आता जवळजवळ निर्मनुष्य होता आणि थंड ताज्या हवेवर धुक्याचा पातळसा थर उलगडत चालला होता. तिनं कळशी उचलून कमरेवर घेतली आणि समोरून येणाऱ्या संन्याशाला वाट देण्यासाठी ती थोडी बाजूला सरकली. भरल्या कळशीची ती तरुण मुलगी सामोरी येताना पाहून संन्यासी थबकला. तिची सौभाग्य चिन्ह निरखत त्यानं तोंडातल्या तोंडात आशीर्वाद पुटपुटत हात उंचावला. पद्मेनं कळशी बाजूला ठेवली आणि वाकून नमस्कार केला. मग ती घाईघाईनं सत्यम्माच्या घराकडे वळली. सत्यम्मा अंगणातच तुळशीपाशी होत्या. आलीस, ये ये. त्यांनी तोंड भरून हसत पद्मेला घरात नेलं. सुपात तांदूळ, केळी, सुपारी, विड्याची पानं असं सगळं त्यांनी काढूनच ठेवलं होतं. पण नेणार कशी तू? त्यांनी विचारलं. कळशीत ठेवून येते मग पुन्हा, पद्मा म्हणाली. सगळी नुसती नंतर घाईच उडाली. मुळात बहिदेश्वराचं मंदिर आपल्या गावात होत आहे याचंच गावाला कोण कौतुक. चौल राजा राजशेखरनं त्याच्या धनाच्या राशी ओतल्या होत्या. स्वप्नात दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यानं नर्मदेच्या पात्रातून शिवलिंग आणवलं होतं. शेकडो हजारो कारागीर त्या शिवलिंगाला साजेसं मंदिर बांधण्यासाठी गेली कित्येक वर्ष अहोरात्र खपत होते. 200 फूट उंचीचं शिखर जवळजवळ पुरं झालं होतं. 400 मैलांवरून आणलेला अतिप्रचंड नंदी बघताना गावकऱ्यांचे डोळे विस्फारत होते. मंदिराचं विशाल प्रांगण आता रिकामं नव्हतं. कारागिरांचा सतत वावर होता. घुमटे आणि मूर्ती आकाराला येत होत्या. शिखराचं काम वेगानं पुढं चाललं होतं. सगळा गाव त्या मंदिराच्या बांधणीत गुंतला होता. दिवसभर उन्हातानात काम करणाऱ्या कारागिरांना दुपारच्या वेळी ताक देत असत जयम्मा. त्यांनी स्वतःच आनंदानं ते काम आपल्याकडे घेतलं होतं. सत्यम्मा आणि नागम्माच्या घरी मोठमोठाले गोठे होते. घागरी घागरी भरून दूध निघे. देवाचं काम म्हणून जयम्माच्या घरी सकाळीच दुधाचा ओघ येई. मातीच्या भल्या मोठ्या रांजणांमध्ये विरजण लावलं जाई.
जयम्मा आणि पद्मा दोघी सासू सुना सकाळभर आदल्या दिवशी विरजलेल्या दह्याचे डेरे घुसळत. नागम्माकडचे गडी मग गाडी जोडून सगळं ताक मंदिरांपर्यंत घेऊन जात. पद्मा पेले भरून देई आणि जयम्मा जातीनं साऱ्यांना ताक वाढत फिरत. तळतळत्या उन्हाच्या कडाक्यात क्षणभर सावली लावून ते थंड ताक पिणारे कारागीर जयम्मांकडे पाहून तृप्तीने हसले की त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान पसरे. राहून राहून त्यांना आपल्या परागंदा पोराची आठवण येई. विशेषतः चिदानंदाला पाहिलं की त्या जास्तच खिन्न होत. मंदिराचा मूळ आराखडा तयार करणाऱ्या वृद्ध परमशिवाई यांचा मुलगा चिदानंद त्याच्या देखरेखीखाली मंदिर योजनेप्रमाणे तयार होत होतं आणि त्याच्यामुळे तर जयम्माच्या दारातली महाशिला मंदिराच्या शिखरावर चढणारी होती. मंदिराच्या शिखरासाठी प्रचंड शिळा हवी हे स्थपतीचं म्हणणं उडत उडत जयम्माच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी भीत भीत मोठ्या संकोचानं चिदानंदला आपल्या घरी येण्याची विनंती केली होती. त्यांच्या थकल्या जीवाच्या समाधानासाठी म्हणून तो एकटाच एक दिवस त्यांच्या घरी आला खरा, पण अंगणात एका कडेला असलेली तो प्रचंड दगडी कातळ पाहून खिळूनच राहिला. त्याच्या निष्णात नजरेनं त्या दगडाची पारख लगेच केली. तो घरातही न येता बाहेरच मंदिराकडे परतला आणि त्यांनी परमशिवाई यांना ही बातमी सांगितली. त्यांचा मोठा पेट सुटला होता. मंदिराच्या शिखरावर आता त्या महाकाय शिळेची आडवी तळी चढवायची आणि वर कळस. आज ती शिळा जयम्माच्या दारातून वाजत गाजत देवाद्वारी जायची होती. जयम्माचा अभिमान त्यांच्या लहानशा कुडीत मावत नव्हता. अखेर शिवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती, त्यांची सेवा स्वीकारली होती. 150 कामकरी त्यांच्या लहानशा अंगणातली ती शिळा जमिनीपासून अलग करण्यात गुंतले होते. सूर्य डोक्यावर आला तरी शिळेचा तळ अजून जमिनीला घट्ट बिलगून होता. घरात पद्मेच्या डेऱ्यातली रवी बाहेरच्या घणघणाच्या जोडीनं सरसर फिरत होती. चिदानंदाला त्या देखण्या दगडाने नुसतं पिसं केलं होतं. गाढ काळा रंग, तुकतुकीत, चैतन्याचे थेंब आतून नुसते उकळत आहेत असा दगड. छिन्नीशी कसा सुरेख बोलेला, वजन दडपणारं नाही, हवंहवंसं वाटणारं. त्याचे डोळे दगडाच्या नसांवरून चहूबाजूने फिरत होते, हात त्याच्या स्पर्शासाठी स्फुरत होते. कुणीतरी त्याच्या पुढ्यात मध्येच कधीतरी भाकरीचे कोर धरले, कधीच कुणी पाण्याचा तर कुणी ताकाचा प्याला पुढे केला होता. पण चिदानंदाला कशाचंच भान नव्हतं. खांद्यावरचं केशरी उपरणं सावरत तो त्या दगडाचं भुईतून सावकाश अलग होणं बघत होता. भुई कमळासारखे एकेका पाकळीनं दगडाचे अंश वर येत होते. मजूर घामाने निथळत होते. ऊन दगडावर चटचटत होती. चिदानंदाच्या डोळ्यांसमोर काळ्या स्फटिकातून अग्नी खळखळत होता. माती उपसली जात होती. कुदळी टकटकत होत्या. घमेली भरत होती. सावकाश सावकाश, शिळेला जपा. चिदानंद त्यांना सारख्या सूचना देत होता. होता होता सूर्य कलला. उन्ह तिरपी झाली. वारा शीतळला आणि एकाच क्षणी साऱ्यांनी कुदळ फावड्यासकट हात उंचावून जयघोष केला. जय हर जय हर. शिळा जमिनीतून संपूर्ण वर उमलून आली होती, अलग झाली होती. चिदानंदानं समाधानानं उपरण्याचा शेव तोंडावरून फिरवला आणि घाम टिकला. मग तो जयम्मांकडे वळला. अम्मा, तिची पूजा आता होऊ दे, मग तिची पाठवणी करा. अम्मा दाराकडे वळल्या. दारातली पिवळी धमक केळ लवली. बांगड्या किणकिणल्या. चिदानंदाच्या डोळ्यात चमकीचा खडा लख्खन चमकला. अभावितपणे त्याने मिशांवरून हात फिरवला. हरिण डोळे फडफडले. मग मान खाली गेली.
पूजेचं साहित्य घेऊन पद्मा शिळेजवळ आली. शेजारी सत्यम्माचा राघव, त्याच्या लहानशा हातात भला थोरला नारळ. चिदानंदानं पुढहून नारळ हाती घेतला. दगडाच्या रस्त्या काळ्या त्वचेवर हळद कुंकवाची साईची बोटं जडली. पातळ धारधार नाकासारखी उभट कडा गंधानं माखून निघाली. पांढऱ्या पिवळ्या शेवंतीची नाजूक मिठी पडली तसा तो दगड दैवी सुंदर होत गेला. मावळत्या किरणांची वर हलकी शिंपण झालेली. चिदानंदानं खोल श्वास घेतला. शिवाकांत शंभो शशांगार्ध मौले महेशांशुलिं जटाजूटधारीन् त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्ण रूप. त्यानं हात उंचावला आणि शिवशंभोचा जय जयकार करत श्रीफळ त्याला अर्पण केलं. पाणी उडालं. दगडावर गंगेसारखं ते चमकत राहिलं. पाणी उडालं. पद्मेच्या गालावर थेंब उडाले. चिदानंदाच्या हाती दुसरं श्रीफळ आलं. मग तिसरं. पाणी उडत राहिलं प्रसादासाठी. मग तिन्ही नारळ जयम्माच्या स्वाधीन केले गेले. पद्मा उठली. ओले गाल तिनं पुसले नाहीत. शिवाचा प्रसाद मिळाल्याच्या भावनाने ती नितळत राहिली. मग तिनं कुंकवात बुडवलेलं बोट उंचावलं. चिदानंदाच्या विशाळ भाळावर कुंकवाचा घवघवीत टिळा शोभू लागला. पुन्हा डोळे डोळ्यात मिसळले. विजेचे झमकार उठले. पिवळ्या पदरा आडून हात पुढे झाले. खडी साखरेचे 2 स्फटिक तळहातावर हसत होते. चिदानंदानं उजव्या हाताच्या ओंजळीखाली डावा हात धरला. शुभ्र स्फटिकांसकट 5 बोटांचं मृदू कमळ क्षणमात्र तळहातावर टेकलं. शिवाच्या मस्तकी दह्या दुधाची धार धरावी तसा मऊ शीतळ प्रवाह चिदानंदाच्या शरीरभर वाहत गेला. नंतरचं सगळं चिदानंदासाठी मंत्र भारल्यासारखंच होतं. हत्ती आला, अश्व आले. ती महाप्रचंड शिळा उचलून न्यायला शेकडो कारागिरांचे हात मदतीला आले. सनईच्या मंजूळ नादात मृदुंगाच्या साथीनं शिळा मिरवणुकीनं मंदिराच्या प्रांगणाकडे निघाली. चिदानंद शिळेबरोबर चालत होता. मुंगीच्या गतीनं शिळा पुढे सरकत होती. त्याच्या कपाळवरचं कुंकू अग्निरेषेसारखं लखलखत होतं. जिभेवर प्रसादाची खडीसाखर अलगत विरघळत होती. मंदिराच्या प्रांगणात येईतो अंधारानं सारं जग कवेत घेतलं होतं. पण परमशिव या शिळेच्या दर्शनासाठी खोळंबून राहिले होते. चिदानंदानं शिळा प्रांगणात आली तसे ते आपलं म्हातारपण विसरून झपाझप पुढे झाले. अपुऱ्या उलचेलात शिळा त्यांच्यापुढे अशी होती की जसं दुपट्यात लपेटलेलं तानं पोर. परमशिवयांनी प्रथम हात जोडले आणि मग उमाळ्यानं त्यांची बोटे शिळेवर फिरली. दोन्ही बाहूचा विळखा घालून त्यांनी शिळेवर मस्तक टेकलं. चिदानंदाचं बाळपण क्षणभर त्यांना स्मरून गेलं. मग ते त्याच्याकडे पाहत समाधानाने उद्गारले, उत्तम. चिदानंद सुखावून हसला. दुसऱ्या दिवसापासून तो शिळेला वेगानं भिडला. एक सपाट गुळगुळीत तळी त्याला हवी होती. हे काम त्यानं स्वतःच करायचं ठरवलं. दुसरं तिसरं कुणी नको. ती जिवंत शिळा आणि चिदानंद. अखंडपणे तो त्या दगडात भिनून राहिला. टवके उडत राहिले. निरुपयोगी भाग गळत राहिले. दगड अधिकच उसळ्या घेत चमकत दमकत राहिला. दिवस आणि रात्रीची आवर्तनं संपली आणि रोजच्या सारख्या जयम्मा भर दुपारी ताक घेऊन पद्मेसकट आल्या आणि गेल्या. चिदानंदाची शुद्ध जणू हरपलीच होती. आणि मग एका सकाळी चिदानंदासमोर त्याच्याच हाताने त्याच्या मनातली तळी पूर्ण झाली होती. जशी हवी तशी घडलेली. अनावश्यक ते सारं दूर करून झळझळीत संपूर्ण त्याच्यातून उमललेली. वजन 120 मण. पण तिचा कण अनकण आता जणू प्रकाश फेकत होता. चिदानंदाच्या मनात अखंड असलेली एक गाज, एक हुंकार त्या दगडातून सळसळत उतरत होती.
हातातलं सगळं साहित्य दूर ठेवून चिदानंद समाधानानं त्या तळीकडे पाहत राहिला. काळ्या रंगाचा तो चकाकता डोह त्याची दृष्टी खोल खेचत होता आणि आता तो डोह चिदानंदाला परका नव्हता. त्यावरची लाट न लाट त्याच्यातून उमटत होती. चिदानंदानं हात उंचावले. जय हर, तो सुखावून पुटपुटला. आणि ते अद्भुत घडलं. समोरच्या काळ्याशार लखलखीत दगडामधून एक पूजा उमललेली त्याला दिसली. हळद कुंकवाची ठसठशीत बोटं, शेवंतीची पिवळी पांढरी थरथर, गंधाची दळदार रेष आणि इथे तिथे चमकणारी ओल. चिदानंद उभ्यानं थरारला. हे काय म्हणायचं? शिवानं तिची पूजा स्वीकारली खरी, पण आता ही बिंबांची आरास कशासाठी? हे त्याच्या रक्तात गंधाळणं काय म्हणून? चिदानंद पुन्हा पुन्हा त्या डोहाच्या काठाशी उभा राहून आतली गंधपूजा पाहत विस्मयचकित होत राहिला. पिवळ्या जर्द उन्हात काळ्या पाण्यावरचे स्फटिक चमकत राहिले. चिदानंदाच्या जिभेवर प्रसादाच्या खडीसारखी ती मधुर आठवण विरघळत राहिली. 120 मण वजनाची तळी 200 फूट उंच शिखरावर चढवणं काही सोपं काम नव्हतं. चिदानंदाची कसोटी लागली. शिखरावर चढत गेलेले शिल्पकार आणि जराही न दुखवता तळीवर न्यायचे हे काही सोपं काम नव्हतं. पण चिदानंद निश्चिंत होता. त्याच्या आतल्या गड्यात काळ्या डोहामध्ये तळणाऱ्या पूजेचा मांड जराही विस्कटणार नाही याची त्याला खात्री होती. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यानं तळी चढवण्याचं काम सुरू केलं. त्याच्या योजनेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. जयम्मा आदल्या दिवशी सारी रात्र झोपल्या नाहीत. त्यांच्या डोळ्याला डोळाच लागत नव्हता. चिदानंदाने घडवलेली तळी दृष्ट लागेल अशी देखणी झाली होती खरी, पण इतकी की ते बृहदेश्वराने ते छत्र शिरी धरण्यासाठी हट्ट करावा. पण ती वर चढणार कशी? एवढं वजन शिखरावर न्यायला जमेल का? ते त्या वासूवरच्या शिल्पसंभाराला पेलेल का? काय होईल? बृहदीश्वर आपली पूजा स्वीकारेल की नाही? जयम्माची नुसती उलाघाल चालली होती. त्यांच्या हातातल्या महाशिळेनं त्यांच्या पदरी पुण्याची रास बांधली होती. पण आपला पदर फाटणार तर नाही ना, या शंकेनं जयम्मा कासावीस झाल्या होत्या. विश्वनाथ कुठे टिकला ओटीत? किती कष्टाने वाढवला त्याला. एकट्या बाईनं जगण्याशी झुंज देत वाढवला. पण पोराचा पाय आपल्यापाशी स्थिरावला नाही. आतड्याची माया त्याला ठाऊकच नव्हती की काय. कसा जन्मापासूनच गोसावी वाटायचा. लग्न करून दिलं. अवघ्या 13 वर्षाची होती तेव्हा ही पद्मा नक्षत्रासारखी दिसायची. पण विश्वनाथ बदलला नाही. लग्नानंतर 2 महिने सुद्धा झाले नसतील तर तो नाहीसा झाला. पोरीला लहान देखील आलं नव्हतं. पण त्या गोसाव्याला काय त्याचं? तिची पूजा त्यानं काही स्वीकारली नाही. आता ते पाप मला तर नाही भोवणार. ती पोर कधी काही बोललीच नाही. पद्मेचा विचार मनात आला आणि जयम्मा आणखीनच अस्वस्थ झाल्या. त्यांच्या जवळ मुकाट उमलत गेली ती त्यांची सून. तिनं झाल्या गोष्टीबद्दल कधी अवाक्षरही उच्चारलं नाही. कधी रडली नाही की कधी उदास बसली नाही. कधी कुणाला दोष देणं नाही की कधी खंतावणं नाही. जणू तिचं लग्नच झालं नव्हतं. जणू विश्वनाथ तिचा कुणी नव्हताच. पण जणू कशाला? खरंच कुणी नव्हता. तिचाच का? तो कुणाचाच कधी नव्हता. जयम्माचे डोळे भरून आले. पदर डोळ्याला लावून त्या स्पुंदत राहिल्या. पद्मा जागी झाली. आपली सासू अंथरुणावर बसून गदगदून रडत आहे हे दृश्य तिला नवं नव्हतं. कित्येकदा मुलाची आठवण काढून जयम्मा रात्री पहाटे अशाच रडत असत. ती उठली आणि सासूजवळ येऊन बसली. नुसतीच बसून राहिली.
काय समजूत घालायची. मग तिनं त्यांच्या हातावर हात ठेवला. अंग रसरसलं होतं. तुम्हाला तर ताप आहे, ती म्हणाली. झोप नाही लागली वाटतं, मला का नाही उठवलं? जयम्मा काहीच न बोलता पुन्हा आडव्या झाल्या. पाय दाबून देऊ, सुन्याने विचारलं. जयम्माने तिच्याकडून पाठीवरही पाय घेतले. हवा तेवढाच दाब. अंग मोकळं मोकळं झालं. मग पद्मेनं सकाळची नित्यकर्म आटपली. सडा घातला. रांगोळीची पांढरी शुभ्र चिमूट ओल्या भुईवर सांडताना तिला अगदी हुळहुळून आलं. कितीतरी वेळ ती रांगोळीच काढत राहिली. वर हळद कुंकांचे थेंब, रांगोळीचं शुभ्र कमळ 7 पाकळ्यांनी हसू लागलं. पद्मा, आतून जयम्माने हाक दिली तशी साईची पावलं आवाज अर्ध्या तंद्रीतला. काय अम्मा? आज सत्यम्माचकडेही पोचून दे हे दही. माझ्याच्यानं काही होईल असं वाटत नाही का? मी करीन ना सगळं. जे ठरवलं त्या 2 दिवसासाठी खंड कशाला? सेवा थांबवायला नको. आज तळी वर जाईल आणि उद्या कळस. अगदी थोडक्यावर तर आलंय. तेही खरंच म्हणा, पण पोरी मला काळजीच वाटून राहिली. तळी सुखरूप वर जाईल तर बरं. देवकार्यात अखेरीला काही भलतं घडलं नाही म्हणजे मिळवणे. जयम्माने शेवटची मनातली भीती बोलून दाखवली. पद्मा हसली. म्हणून का तुम्हाला रात्रभर झोप नाही? अहो, तळीवर जाणारच, अगदी नक्की. आज दुपारपर्यंत सांगावा येईल बघा सर्वांचा. हां, हे दूध घेता का? सुंठ घालून गरम केलंय. शिवशंभू, जयम्मा पुटपुटल्या. एवढं मोठं पुण्य मला पेलत नाही बघा अगदी. पद्मा पुन्हा हसली. जयम्माना तिचं एवढं निरभ्र हसणं नवीनच होतं. डेऱ्यातल्या रवीबरोबर तिच्या हातातली कांकणं वाचत राहिली. जयम्मा तापाच्या गुंगीत पडून राहिल्या. दुपारी गाडी आली. घुंगरू दाराशी खळखळत थांबले तसे जयम्माने डोळे उघडले. गडी ताकाचे डेरे गाडीवर चढवत होते. पद्मे, पोरी मीच जाते देवळात, असं उठत बसत त्या म्हणाल्या. छे, एवढं ताप असताना? पद्मा सहज दटावत म्हणावली. पण जयम्माने ऐकलं नाही. तळी चढली की नाही हे कळेपर्यंत त्यांना चैन नव्हतं. उलट त्यांनी आज पद्मेलाच घरी थांबवलं. हे बघ, देव पाण्यात घातलेच सकाळी सकाळी. तळी वर गेलेली डोळ्याने पाहून येते. तोपर्यंत तू इथे जप करशील? आपण सगळ्यांनीच धडपड केली पाहिजे बाई. पद्माचं न ऐकता आम्हा देवळाकडे निघून गेल्या. देवळाच्या प्रांगणात प्रचंड गर्दी जमली होती. शेकडो कारागीर प्राणपणाला लावून ती अवजड तळी सांभाळून वर नेत होते. लाकडी सांगाड्यावर माणसांनी मनोरे केले होते. श्वास रोखून ते सगळे अवाढव्य दगड इंच इंच वर सरकताना पाहत होते. जयम्मा त्यांच्यातलाच एक ठिपका होऊन गेल्या होत्या. त्यांच्या अंगातल्या चढत्या तापाची शुद्ध राहिली नाही की चटकणाऱ्या उन्हाची. गर्दीच्या डोळ्यांनी त्या समोरचं विलक्षण पाहत राहिल्या. छातीवर हात ठेवून ओठात पुटपुटत राहिल्या, शिवशंभो शिवशंभो शिवशंभो. पद्मा देवासमोर बसली होती. उन्हाचा पट्टा उघड्या दारातून थेट तिच्या मांडीशी येऊन थांबला होता. डोळे मिटले होते. ओठ स्तोत्र गुणगुणत होते. तिचं मन शांत होतं. आनंदाचं पाणी मुरून मऊ ओलसर जमीन झालेली. आता हळूहळू फुगून येईल ती. पेराही होईल. कसला पेरा? ज्यानं करायचा तो परांगता झालेला कधीचा. आता तिचा आहे फक्त शिवमहेश्वर. पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांसमोर शिवाचं ते देखणं रूप तरळून गेलं. उंच, भरदार, भव्य कपाळ,
मोठे डोळे, वेल्हाळ डोळे, धारधार नाक, काळ्या भोर झुपकेदार मिशा, केशरी उत्तरीय सावर नाळे, बळकट स्नायूंचे हात. पद्मेभोवती अलगद त्या हातांचा वेढा पडला. देवावरच्या फुलंजाच्या सुगंधाबरोबर गंधाच्या उटीसारखा मऊ स्पर्श तिला लपेटत आला. रांगोळीची शुभ्र चिमूट सोडावी तशी विजेची रेख पाठीच्या कण्यातून सरसरत गेली. शिवलिंगाला वेढून उमलणाऱ्या अंधाराचे मृदू गूढ श्वास तिच्या श्वासात मिळाले. मस्तकी चंद्रकोर रक्तात झरझरत गेली. तिनं खोल तृप्तीनं डोळे मिटून घेतले. पूजा पुरी झाली होती. जय हर, जय हर, जय हर. चहूकडे मग एकच घोष उठला. तळी अचूक जागेवर विसावली होती. लोक मुक्तकंठाने गरजत होते, नाचत होते. जयम्मा भानावर आल्या. जय हर, जय शिवशंभो. त्या श्रद्धेनं हात जोडून पुटपुटल्या आणि मग त्यांना पुन्हा एकदा गदगदून अनावर भरत आलं. पद्मे पोरी, देवानं तुझी पूजा स्वीकारली. पूजा कारणी लागली तुझी. आता आणखीन काय हवं? त्यांचे डोळे मुक्त पाझरत राहिले. चिदानंदानं मंदिराचा कळस दुरूनच निरखला आणि हर्षभराने हात उंचावून नमस्कार केला. जय हर, जय हर. आणि तो आनंदाने नाचणाऱ्या विशाल गर्दीत मिसळून गेला. जय बृहदीश्वर, जय बृहदीश्वर. भोवती घोष उठत राहिला. पद्मेनं अपार आनंदानं देवापुढे हात जोडले आणि ती तशीच बसून राहिली, मंत्रमुग्ध, तृप्त. धन्यवाद. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.